बिर्डाणे येथील संत वैष्णव मेळाव्याला 25 वर्ष पूर्ण झाल्यानं अमृत महोत्सव साजरा करण्यात आलाय। या अमृत महोत्सवाची कीर्तनकार धनराज महाराज यांच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली। या कार्यक्रमासाठी पुण्याहून हरिभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते। या अमृत महोत्सवानिमित्त गावातून पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली। यामध्ये गावातील सर्वच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जय हरी। बिर्डाणे बिरडई तालुका जिल्हा धुळे येथे संत वैष्णव मेळाव्याचे सालाबादाप्रमाणे आयोजन करण्यात आले होते। 25 वर्षापासून वैष्णव मेळाव्याचे नियोजन करण्यात येते आणि या वर्षी 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे अमृत महोत्सव म्हणून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या वर्षी कारल्याच्या कीर्तनाला हरिभक्त पारायण धनराज महाराज पिंपरीकर, पुण्याचे धोंडीराम दादा व महाराष्ट्रातून जिल्ह्यातून अनेक भक्तगण बिर्डाणे बिरडई येथे आले होते। कार्यक्रमाचे 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे अमृत महोत्सव म्हणून गावातील महिला भगिनी, भाविक, तरुण मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ, माय माऊली यांनी अतिशय रांगोळी टाकून सुशोभी करून अतिशय उत्साहाच्या वातावरणात बिर्डाणे बिरडई येथे संत मेळावा अतिशय चांगल्या प्रकारे सादर करण्यात आला। तरी शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला। यावेळेस अनेक हजारो लोकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला आणि दरवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात 1 ते 3 या तारखेला मेळाव्याचे आयोजन येते। दरवर्षीप्रमाणे हा मेळावा पूर्ण चालू राहील। यावेळेस उपस्थित विठ्ठल पाटील, चतुर पाटील, राजेंद्र पाटील, सचिन पाटील, अतुल पाटील, गावाचे सरपंच स्वतः राजेश पाटील यांनी सर्वांनी मिळून या कार्यक्रमास नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं होतं। या प्रसंगी बिर्डाणे गावातील सरपंच राजेश पाटील, हरिभक्त परायण विठ्ठल पाटील, सुखलाल माळी, चतुर पाटील, रवींद्र पाटील, दिलीप पाटील, अरविंद पाटील, सचिन पाटील, भूषण पाटील, अधिकार पाटील, आसाराम पाटील, दिलीप पाटील, अर्जुन पाटील, राजेंद्र पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।